7वा दिवस. त्या निमित्ताने मी तुम्हाला नवदुर्गामधल्या 7व्या देवीची म्हणजेच देवी कालरात्री हिची कथा सांगणार आहे. पुराणानुसार शुंभ व निशुंभ या दोन बलाढ्य राक्षसांनी तिन्ही लोकांवर विजय प्राप्त करून देवांना पराभूत केले. तेव्हा या संकटातून वाचण्यासाठी सर्व देवांनी देवी दुर्गेची आराधना केली. देवी दुर्गेने हे पाहून अंबिका देवीचे रूप धारण केले व हिमालय पर्वतांवर निवास केला. शुंभ व निशुंभ देवीच्या रूपावर भाळले व तिला मिळवण्यासाठी आपल्या क्रूर सेनापतींना म्हणजेच चंड व मुंड यांना तिचे अपहरण करायला सांगितले. चंड आणि मुंड देवीवर हल्ला करणार इतक्यातच देवीच्या कपाळातून कालरात्री हे उग्र रूप निर्माण झाले. काळा रंग, गाढवावर आरूढ व रक्ताने भरलेली जीभ बाहेर होती. या देवीने चंड आणि मुंड या दोघांचा वध केला व त्यांची मस्तके देवी अंबिकाला अर्पण केली. तेव्हा देवी अंबिकाने तिला चामुंडा नावाने गौरविले. परंतु शुंभ आणि निशुंभ यांनी युद्ध सुरूच ठेवले. त्यांनी आपल्या अजून एका सेनापतीला म्हणजेच रक्तबीजाला युद्धात उतरविले. रक्तबीजाला असा वर मिळाला होता की त्याच्या रक्ताचा एकही थेंब जर जमिनीवर पडला तर अजून एक रक्तबीज निर्माण होईल. त्यामुळे त्याचा वध करणं अशक्य होते. पण जेव्हा देवी कालरात्री हिने त्याच्यावर हल्ला केला तेव्हा त्याचे रक्त जमिनीवर पडण्याआधी तिथे प्यायला लागले. त्यामुळे अजून रक्त जमिनीवर पडले नाही आणि अजून एक रक्तबीज निर्माण झाला नाही. असा तिने रक्तबीजाचाही वध केला. पुढे जाऊन तिने शुंभ निशुंभ यांचाही वध केला व सर्व देवतांना व मनुष्यांना असुरांच्या त्रासातून मुक्त केले. तर अशी होती कालरात्रीची कथा. धन्यवाद.